नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आत्या म्हणत असते की आकाश, अरे त्या पाण्याच्या बाटलीत कोणीतरी व्हिनेगर आणि तेच मी पिऊन घेतलं. मला खरंच कळलं नाही काय झालं ते. आणि एक क्षणासाठी मला खूप त्रास झाला, जळजळल्यासारखं झालं. तेव्हा मग आकाश म्हणतो की काय, पाण्याच्या बाटलीमध्ये व्हिनेगर? हे सगळं कोणी केलं? भूमीने असं केलं आहे का? तेव्हा ती म्हणते की छे रे, भूमी असं कशाला करेल? भूमी पाण्याच्या बाटलीत व्हिनेगर का भरून ठेवेल? मला वाटतंय की मगाशी तो फ्रीजवाला आला होता ना, त्याने बहुतेक काहीतरी गडबड गोंधळ केलेला असावा. भूमी होती त्याच्यासोबत आणि तोही होता. मग ती म्हणते की जर भूमी त्याच्यासोबत होती तर मग असा प्रकार घडलाच कसा? तो फ्रीजवाला आपल्या पाण्याच्या बाटलीत व्हिनेगर कसं भरून ठेवेल? हे सगळं नेमकं काय झालंय काहीच कळायला मार्ग नाही. आणि भूमीला तरी कसं असं बेजबाबदारीपणे वागायला जमलं? बरोबर तू ती पाण्याची बाटली पाहिलीस आणि तुला जर काही झालं असतं तर स्किन बर्न होते इतकंही साधं तिला कळत नाही का? तेव्हा मग ती म्हणते की हो रे, डॉक्टरही मला म्हणाले होते की व्हिनेगरचा पदार्थ काही खायचा नाही. इतर मी तर डायरेक्ट व्हिनेगरच प्यायली आणि डॉक्टरने सांगितलं जर असं काही झालं तर शुगर लेवल डाऊन होते, सगळी काही तब्येत बिघडते. परंतु आता मी काय करू? असं म्हणून ती मुद्दाम घाबरते. आकाश म्हणतो की नाही, आता हे सगळं मला भूमीशी बोललंच पाहिजे, त्याशिवाय तिला काही कळणार नाही. अशी बेजबाबदारपणे कशी वागू शकते ती? असं म्हणून तो तिथून निघून जातो आणि पौर्णिमा मात्र आता रागिणीकडे येते. पौर्णिमाने आकाश आणि आजीचं बोलणं ऐकलेलं असतं. आजी आकाशला सांगत असते की आकाश, हे बघ, बायकोच्या प्रती तुझी काही कर्तव्य आहेत, परंतु तू त्या कर्तव्यामध्ये चुकलेला आहेस. आज तू काय केलंस तर भूमीला खूप बोलला आहेस आणि तिच्याबद्दल खूप उलटसुलट बोलून तिला हर्ट केलं आहेस तू. आता तुझं नवरा म्हणून हे कर्तव्य आहे की तू तिच्याशी बोलावंस आणि तिची समजूत काढावीस. त्याच्यासाठीच मी तुला आता बोलत आहे की तू एकदा भूमीशी बोल आणि तिला सगळ्या गोष्टी क्लिअर कर. तेव्हा हे ऐकल्यावर आकाश म्हणतो की आजी, मला माहिती आहे मी आज खूप चुकलो आहे. मी भूमीची खरं तर माफी मागायलाच हवी. मला माहिती आहे मी जे काही केलं आहे त्यामुळे भूमी खूप हर्ट झाली असणार. परंतु आता या गोष्टीत मला एक कळत नाही की मी कसं बोलू. परंतु मी नक्कीच बोलेन भूमीशी. मला माहिती आहे मी खूप चुकलो आहे तिच्या बाबतीत. तिच्याबरोबर आज मी असं वागायला नको हवं होतं. आत्तापर्यंत कधी मी तिच्याशी इतक्या मोठ्या आवाजात बोललो नाही, परंतु आत्ता बोललो आहे. पण नाही, आता मी तिची माफी मागणारच. असं म्हटल्यावर आता आकाशही शांत होतो. पौर्णिमा म्हणते की हे सगळं मी ऐकलं आणि आई तुम्हाला येऊन सांगितलं. तेव्हा रागिनी म्हणते की हो, त्या दोघांमधलं कन्व्हर्सेशन तुम्हाला सांगितलं, त्यामुळे मला पुढचं प्लॅनिंग करायला सोपं झालं. काय ना, जर आकाशने माफी मागितली असती तर सगळा मॅटर तिथेच क्लोज झाला असता. परंतु आपल्याला काय आगीत तेल ओतायचं आहे, त्यासाठी हे प्लॅनिंग गरजेचं होतं. गुड जॉब, असं म्हणून ती पौर्णिमाला प्रेज करते. नंतर भूमी ही अचमनला म्हणते की बघा, तुम्ही लक्ष ठेवा, जर परत मला कोणी दिसलं तर लवकर कळवा. आकाश आता भूमीला जाब विचारण्यासाठी खाली उतरत असतो. आकाश येतो आणि भूमीला म्हणतो की भूमी, हे काय केलंयस तू? पाण्याच्या बाटलीमध्ये व्हिनेगर ओतलंयस? तेव्हा ती म्हणते की नाही, व्हिनेगर वगैरे काही नाही. ॲक्च्युली काय झालं, अरे तो फ्रीजवाला आला होता ना, त्याच्याकडून चुकून व्हिनेगरची बाटली फुटली गेली. तेव्हा तो म्हणतो की मग बाटली फुटली म्हणून तू पाण्याच्या बाटलीत व्हिनेगर भरून ठेवणार का? तेव्हा ते म्हणते की अरे छे, पाण्याच्या बाटलीत कसं भरेन मी आकाश? अरे मी तर ते व्हिनेगर फेकून दिलं होतं. काय ना, त्या फ्रीजवाल्याला मी म्हणाले की त्या काचेच्या बाटलीचे तुकडे झालेत तर आपण फेकूनच देऊया. तेव्हा मग तो म्हणतो की म्हणजे मग तू काय केलंस? बाटली फेकून दिलीस की व्हिनेगर बाटलीत भरून ठेवले? तुला माहिती आहे, तुला काय कळतंय की काय केलंयस ते? अरे आत्ता तुझ्या या चुकीमुळे आत्याच्या जीवावर बेतलं असतं. भूमी म्हणते की एक मिनिट आकाश, एक तर तू इतक्या मोठ्या आवाजात माझ्याशी बोलू नको आणि मी जे काही म्हणते ते ऐकून तर घे तू. मी काय म्हणते तुला? आकाश म्हणतो की काय ऐकून घ्यायचं आहे भूमी? मी तू प्रत्येक वेळेला तेच तेच करतेस, स्वतःचं स्पष्टीकरण देतेस, परंतु मला जे काही म्हणायचे ते तू ऐकूनच घेत नाहीस. भूमी म्हणते की आकाश, हे बघ, काहीही झालं ना तरीही मला इतकंच कळतंय की सध्या तू माझं काहीच ऐकून घेण्याच्या स्थितीत नाहीस. तो म्हणतो की नाहीच ऐकून घेणार. अगं काय ऐकून घेऊ मी? अगं आज तुझ्या चुकीमुळे किती मोठा प्रकार घडला असता. आत्याने अख्खी ती विनेगरची बाटली प्यायली असती तर काय झालं असतं तुला कळतंय का? तुझ्या एका चुकीमुळे किती मोठा प्रॉब्लेम झाला असता. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, हे बघ, मला इतकंही साधं कळू नये का की व्हिनेगर प्यायल्यामुळे गळ्यापासून ते आतड्यांपर्यंत सगळी स्किन बर्न होते, इन्फेक्शन होतं, हे मला कळत नाही आहे का? आणि मी असं कशाला करणार सांग? मी असं कसं करू? तेव्हा मग तो म्हणतो की तू असं का करतेस हे तुझं तुलाच माहिती. अरे अजूनही तुझ्या आत्यावरचा राग कमी झालेला नाही म्हणून तू अशी करतेस. अगं आत्या सोड, घरातल्या इतरही माणसांनी जर पेले असते तर तू सगळ्यांच्या बाबतीत इतकी हलगर्जीपणे कशी वागू शकतेस? घरात तुला कोणाची काळजी नाही का?
तेव्हा ती म्हणते की आकाश, तुला हा प्रश्न पडतोय याचंच मला नवल वाटते. माझ्या घरच्यांची मला काळजी वाटत नाही असं वाटते का तुला? आकाश, अरे काय बोलतोस काय तू, हे तुला तरी कळतंय का? तेव्हा आकाश म्हणतोय की हे बघ भूमी, मला काहीच बोलायचं नाही आहे. मला फक्त इतकं कळतंय की तू आज चुकली आहेस आणि खूप मोठी चूक झाली आहे तुझ्याकडून. अगं, जर याचं काही बरं वाईट झालं असतं तर आपण काय करणार होतो? मला आता इतकंच कळतंय की ना, तुझ्याशी काही बोलण्याची गरजच वाटत नाही आहे मला. कारण तुझ्याशी मी बोलायला आलो की तू माझं समजूनच घेत नाही. नेहमी काहीतरी चुकीचं आणि उलटच बोलून सांगतेस मला. तेव्हा आकाशला ती म्हणते की हे बघ आकाश, तू मला समजत नाही आहेस. मी असं केलेलं नाही, तरी तुला असं का वाटतंय? आणि आकाश, तू किती चुकीच्या पद्धतीने बोलतोस रे माझ्याशी. कसं बोलतोयस तू हे बघ ना. तेव्हा आकाश म्हणतो की तेच ना, आता मला असं वाटतंय की बोलण्याची गरजच पडू नये. खरं तर मला तुझ्याशी बोलायला नको. इच्छाच नाही आहे तुझ्याशी बोलण्याची मला. कारण तुझ्याशी जर बोलायला आलो तर मला त्याच गोष्टी पुन्हा आठवत राहतील. खरं तर मी तुला आता इथे भेटण्यासाठी आणि तुझी माफी मागण्यासाठी येणार होतो. परंतु आता हे विनेगरचं नवीनच प्रकरण तू काढलंस आणि घरातल्या कोणत्याही सदस्याच्या बाबतीत नाही, फक्त आत्याच्या बाबतीत पर्टिक्युलर हे सगळं घडत आहे. मला कळते की तुझा तिच्यावर राग आहे, परंतु तू हा राग काढण्याचा योग्य पर्याय नाही आहे भूमी, असं म्हणून तो तिच्यावर चिडत असतो. आणि त्याच वेळेला इथे पौर्णिमा म्हणते की आई, वा आपलं काम झालं. रागिनी म्हणते की हो, जे आपल्याला हवं होतं ते साध्य झालं. भूमी आणि आकाशमध्ये आता वाद निर्माण झाले. काही झालं तरी आकाश आता काही भूमीचं ऐकणार नाही. तो पूर्णपणे भूमीवर चिडला आहे. आता त्यांच्यातलं नातं कधीही नीट होऊ शकणार नाही असं म्हणून दोघी खुश होऊ शकतात. आणि नंतर आता भूमी ही देवीकडे येते आणि घटाला पाया पडत म्हणते की देवी, हे सगळं काय चाललं आहे माझ्याबरोबर? आकाश माझ्याशी बोलणार नाही म्हणतोय, त्याने माझ्याशी बोलणं टाकलं आहे. हे सगळं काय घडतंय ना, मला खरंच काही कळत नाही आहे. आकाश आणि माझ्या बाबतीत इतका मोठा दुरावा कसा निर्माण होतोय आणि हे सगळं का करतोय? देवा, तुला तरी माहीत आहे ना की आकाश आणि माझं एकमेकांवर किती प्रेम आहे. मग हे सगळं का घडतंय? आकाश मला खरंच म्हणाला की तू माझ्याशी बोलू नको. जर अशाच गोष्टी घडत राहणार असतील तर मी त्याच्याशी बोलायचं नाही असं तो म्हणतोय. आणि मला आता बोलण्याची इच्छा नाही असंही तो बोलून दाखवतो. आणि या सगळ्यामुळे भूमीला खूपच त्रास झालेला असतो. आकाश भूमीचं जराही ऐकून घेत नाही, हे तिला खूप वाईट वाटत असतं. म्हणून आता इथे भूमी ही देवीला हात जोडत म्हणते की काय चाललंय माझ्याबरोबर हे? माझा आकाश माझ्याशी बोलायला नकार देतोय. त्याच वेळेला तिला एक गोष्ट आठवते. आकाश ज्या वेळेला एके दिवशी ऑफिसला निघालेला असतो तेव्हा भूमी त्याच्याकडे टिफिन देते. आकाश म्हणतो की भूमी चला. तेव्हा तो म्हणतो की काय गं भूमी, आज ना मला काहीतरी डोक्यामध्ये विचार येतोय. भूमी आता त्याच्याकडे हसत बघत असते. आकाशला ती म्हणते की कसला विचार? आकाश म्हणतो की आपण एक काम करूया, आज मी ऑफिसवरून आलो ना की आपण कुठेतरी छान फिरायला जाऊया, डेटवर जाऊया, मस्त समुद्रकिनारी फिरूया, स्ट्रीट फूड खाऊया आणि खूप मजा करूया. तेव्हा ती त्याच्या तोंडावर हात ठेवून म्हणते की आकाश, हे काय आहे तुझं? अरे आत्ताच सगळं तू सांगणार आहेस की संध्याकाळसाठी पण काही बाकी ठेवणार आहेस? तेव्हा आकाश म्हणतो की हो, खरंच खूप मजा येते मला. खरं ना, मला असे गप्पा मारू अशी वाटतात तुझ्याशी, खूप मजा येते आणि मी लवकरच जाऊन येतो, मग आपण खूप छान बोलूया. तेव्हा भूमी म्हणते की हो आकाश, हो कळलं मला, तुझ्या सगळ्या फिलिंग्स कळत आहेत. बघ तुला ऑफिसला 9 वाजता पोचायचं होतं आणि बघ झालेत किती 8:55, इथेच उशीर झाला आहे तुला, निघ तू लवकर. तेव्हा आकाश आता भूमीला जवळ घेतो आणि म्हणतो की काय भूमी, तू अशी का करतेस मला? अगं मला तुझ्याशी सतत बोलावंसं वाटत असतं आणि तू तू मात्र मला सतत लांब लांब ढकलतेस. अगं मला तुझ्याशी बोलताना काय मजा वाटते तुला खरंच सांगू का? मी जेव्हा तुझ्याशी बोलत असतो ना तेव्हा हे तुझ्या ज्या डोळ्यांच्या भावल्या आहेत ना त्या अशा भिरभिरत असतात, ते पाहताना मला खूप मजा येते. आणि तू असं छान गोड माझ्याकडे बघत असतेस ना, ते पाहून मला खरंच खूप आनंद होतो. आणि तुझ्याशी बोलताना मला किती बोलू आणि किती नाही असं होतं. आणि जर तुझ्याशी बोललो नाही ना तर माझं काय होईल ना हे मलाच माहिती नाही आहे. तेव्हा मग आता भूमी आकाशकडे बघत म्हणते की असं कधीच होणार नाही आहे की आपण एकमेकांशी बोलणार नाही आहोत. भूमीला तो म्हणतो की नाही, असं कधी व्हायचंच नाही आहे, कारण मी तुझ्याशी बोलल्याशिवाय जगूच शकत नाही. मला माहिती आहे तुझ्याशी बोलणं हा माझ्यासाठी बेस्ट थेरपी पार्ट आहे. कारण बोललं की किती छान वाटतं, गप्पा मारल्या ते किती मजा येते तुला सांगू. असं म्हणून तो आता तिच्या हावभावांचं एक्सप्रेशन्सचे नाटके करून दाखवत असतो. आता भूमी म्हणते की आकाश, खरं सांगायचं झालं तर मलाही तुझ्याशी बोलल्याशिवाय करमत नाही, मलाही खरंच आवडतं तुझ्याशी बोलायला. असं म्हणून आता तेही तिच्या फिलिंग्स एक्सप्रेस करते. आकाश आता म्हणत असतो की जाऊ दे, मी आज कॅन्सल करतो. तेव्हा भूमी म्हणते की हे घ्या आकाश साहेब, हे घ्या तुमचं टिफिन आणि चला आता निघा लवकर ऑफिसला, जा आकाश, गो नाव. असं म्हणून ती त्याला जायला सांगते. आकाश म्हणतो की संध्याकाळचं लक्षात ठेवा, पण तू काय विसरलीस का? तेव्हा भूमी म्हणते की जा लवकर जा. असं म्हणून तिला सगळ्या गोष्टी आठवतात आणि ती घडलेला किस्सा आठवल्याने तिला आणखीनच त्रास होत असतो. ती देवीकडे हात जोडून म्हणते की जो आकाश मला म्हणायचा
की जो मुलगा मला म्हणायचा तुझ्याशी बोलल्याशिवाय मला करमत नाही आणि तुझ्याशी बोलायला मला खूप आवडतं, आज तोच आकाश मला येऊन बोलला की मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे, इच्छा नाही आहे तुझ्याशी बोलण्याची, हे सगळं काय घडतं आहे. असं म्हटल्यावर ती रडत असताना तिथे रागिनी येते आणि तिच्यासमोर रुमाल धरते आणि म्हणते की हे घे भूमी, रुमाल घे. काय ना, आता हा तात्पुरतीसाठी आहे, हा वापर. काय ना, मी तुझ्यासाठी मोठे नॅपकिन ऑर्डर केलेले आहेत, तुला याची गरज लागेल ना, हा सध्यासाठी घे. मोठे नॅपकिन नंतर तुला उपयोगाला पडणारच आहेस. काय ना, आता तुला हसता येणारच नाही, तुझ्या वाटेला आता रडणंच येणार आहे ना फक्त. मग काय, तुला हसण्याचं काही कळणारच नाही आणि तुला नॅपकिनची गरज भासणारच. म्हणूनच मग मी तुला हे रुमाल सध्याला देते, घे वापर. आता काही आकाश आणि तुझं नातं ठीक होत नाही, काही झालं तरीही तुमचं नातं कधीही नीट होऊ शकत नाही. तेव्हा भूमी म्हणते की हे बघा आत्या, तुम्ही हा जो काही हेतू मनात घेऊन बाळगत आहात आणि तुम्हाला वाटतंय की तुम्ही आकाश आणि माझं नातं संपवू शकता, तर असं कधीही होणार नाही, आमचं नातं कधी संपणार नाही. तेव्हा रागिनी म्हणते की हे बघ, कशी अगोदर दिवा विजायच्या आधी ज्योत फडफडते ना, तसं तुझं होत आहे. काही झालं तरीही हे नातं आता मी संपवणारच आहे. आकाशच्या मनामध्ये मी गैरसमज निर्माण केला आणि त्या गैरसमजाची ठिणगी इतकी मोठी पडली ना की आत्ता तुमचं नातं काही ठीक होणार नाही. तेव्हा भूमी म्हणते की हे बघा आत्या, तुम्ही आत्ता जे काही इथे बोलताय ना, समोर देवी आहे, देवी सगळं ऐकत आहे आणि तुम्ही रोज देवीची घटाची पूजा करता, बरोबर ना, आरती करता. तुम्हाला माहिती आहे का की शेवटच्या ओळीमध्ये काय लिहिलेलं आहे ते? दशमीच्या दिवशी अंबा निघे सिंहोल्लंघनी हो, सिंहारूढे दारुण शस्त्रे अंबेत्वा घेऊनी हो, शुंभ निशुंभादिक राक्षसा किती मारसी रणी हो, विप्रा रामदासा आश्रय दिदला तो चरणी हो. तुम्ही हे ऐकलंच होतं ना, याचा अर्थ काय आहे की दशमीच्या वेळेला म्हणजेच दसऱ्याच्या वेळेला सिंहोल्लंघन होतं आणि त्या सिंहोल्लंघनानंतर आपल्याला जे काही आहे ते साध्य होतं, रावणाचा वध होतो आणि चांगल्या दिवसाला सुरुवात होते. म्हणूनच आज दसऱ्याच्या दिवशी सिंहोल्लंघन होणार आहे. काही झालं तरी उद्या दसरा आहे, त्याच्या आत आकाश आणि माझ्यातलं सगळं काही ठीक होईल, मला माहिती आहे, कारण माझा या देवीवर विश्वास आहे आणि हे देवी सगळं काही करणार आहे. असं म्हणून ती दिव्याची म्हणजेच आरतीची वाट पेटवते आणि ते आरती आता ती घेणार असते. तेवढ्यातच ती त्या रागिनी आता हसायला लागते आणि म्हणते की घे, हा नॅपकिन घे, तुझ्यासाठी उपयोगाचा आहे, असं म्हणून ती निघून जाते. तेव्हा तो रुमाल आता भूमी बाजूला फेकून देते आणि देवीची आरती करत ती म्हणत असते की हे देवी, उद्या दसरा आहे, माझा आकाश माझ्याशी बोलत नाही, परंतु सगळ्या गोष्टी व्यवस्थित घडू दे, माझा आकाश माझ्याशी बोलायला लागू दे, आमच्यामधले सगळे गैरसमज तू दूर कर देवी, सगळ्या गोष्टी अगदी मनापासून घडू दे. पण आत्याचा हा डाव मला काही करून पाडायचाच आहे. काहीतरी असा चमत्कार घडेल जेणेकरून आत्या एका क्षणामध्ये आत्याच्या मनातून आकाशच्या मनातून उतरत जातील आणि त्यांचं खरं रूप हे आकाशसमोर येईल, हीच माझी इच्छा आहे आणि हेच घडू दे देवी, असं ती तिच्याकडे हात जोडून मागते. तेव्हा आता आकाश हा ऑफिसला निघत असतो आणि तो निघत असताना तो म्हणतो की आत्या, आपण लवकरात लवकर घरी येऊया, कारण आपल्या घरी घट बसलेत ना, म्हणून लवकर आवरूया. तेव्हा आता आत्या म्हणते की बरं आकाश, ऐकलंस का, तू भूमीशी आज असं वागायला नको हवं होतंस रे, किती चुकीच्या पद्धतीने बोललास तिला, तिला सरळ म्हणालास की मला तुझ्याशी बोलायचंच नाही, इच्छा नाही, असं कसं होऊ शकतं, तू भूमीशी असं कसं वागू शकतो. तेव्हा आता आकाशला ती म्हणते की खूप चुकला आहेस हा बाळा. तेव्हा आकाश म्हणतो की हे बघ आई, मला आता त्या बाबतीत काहीच बोलायचं नाही आहे, तो विषय प्लीज आता इथे काढू नको, सध्या आपली ऑफिसची घाई आहे, तर आपण त्यामध्ये तो विषय काढायचा नाही, चल आपण निघूया. तेव्हा मग आता मनातल्या मनातच रागिनी म्हणते की बरं झालं, मी खुंटा ओढून बघत होते की नीट बसलाय की नाही, पण खुंटा अगदी मजबूत लागलाय, काही झालं तरीही याचं मन काही डगमगायचं नाही. भूमीच्या बाबतीत ह्याचा काही विचार करतोय ते अगदी योग्य आहे आणि तो भूमीला आता लवकरात काही माफ करत नाही. त्याच वेळेला मग आता इथे आकाश म्हणतो की आवाज कसला झाला, तर भूमी इथे जोरात आकाश असा आवाज देते. आकाश म्हणतो की हा तर भूमीचा आवाज होता. तो धावत पळत आतमध्ये किचनमध्ये जातो आणि भूमी खूप घाबरलेली असते. आकाश म्हणतो की भूमी, अगं काय झालं. तेव्हा रागिनी तिला प्यायला पाणी देते आणि म्हणते की हे घे भूमी बाळा, पाणी पी. तेव्हा भूमी पाणी पिते आणि म्हणते की आकाश, मला खरंच खूप भीती वाटत आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी, मला सांग काय झालं. तेव्हा ती म्हणते की मला आई दिसली. आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्का बसतो. तेव्हा मग आता लगेच रागिनी म्हणते की बाळा भूमी, काय चाललंय ना, सध्या आकाशही तुझ्याशी नीट बोलत नाही आहे ना, म्हणून तुला माहेराची आठवण येत असेल, आईची आठवण येत असेल, साहजिकच आहे हे, म्हणून तुला आई दिसली असेल. तेव्हा ती म्हणते की नाही, मला माझी नाही, मला आकाशची आई दिसली. हे ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्का बसतो. आकाश आणि आजी म्हणतात की काय, आई, आई दिसली तुला.
तेव्हा आता रागिनी म्हणते की हिचं काय चाललंय नेमकं, हा नेमका हिचा कोणता नवा डाव आहे, ही काय करते. तेव्हा मुद्दाम भूमी रडायला लागते आणि आत्याला मिठी मारून म्हणते की आत्या, मला खरंच खूप भीती वाटते, मला काय करू काहीच कळत नाही. तेव्हा भूमी आता तिला हळूच पुटपुटत म्हणते की तुम्हाला काय वाटलं की काल मी मग तुम्हाला सांगितलं ते खोटं होतं का. सीमोल्लंघनाची गोष्ट खोटी नव्हती आणि त्याची आता सुरुवात झालेली आहे. बघितलं, मी ओरडले, साधा माझ्या किंकाळीचा आवाज आला तर आकाश धावत पळत सगळं सोडून माझ्याकडे आला. बघितलं, अजूनही आमच्यामधलं नातं तुम्ही तोडू शकत नाही, आमच्यातला प्रेम विश्वास तुम्ही तोडू शकणार नाही. तेव्हा आजी म्हणते की नेमकं काय झालं असेल, तिला काही बोलायचं असेल का. आकाशलाही ती दिसली होती. तेव्हा आकाश म्हणतो की हो, मलाही आई त्या दिवशी दिसली आणि आता भूमीला. नेमकं आईला काय बोलायचं असेल, काय कळत नाही मला, नेमकं हे सगळं काय चाललं आहे. असं म्हणून आता रागिनी आता म्हणते की आई, एक काम कर, तू ना भूमीला देवीकडे घेऊन बस, तिला जे काही दिसले ते सगळे जाऊ दे, तिला तिथे शांत वाटेल, तू घटाकडे तिला घेऊन बस आणि आम्ही आता ऑफिसला निघतो. आकाश, चला चला निघूया, आपली महत्त्वाची मीटिंग आहे. असं म्हणून आता भूमीसमोरून आकाश निघून जातो आणि हे सगळं भूमी पाहत असते आणि आकाश हा भूमीला अशा अवस्थेत पाहून त्याला खूपच वाईट वाटत असते. परंतु आता रागिनी काहीच नाही ऐकता अभिजित आणि आकाशला बाहेर घेऊन जाते आणि त्यावेळेला भूमी म्हणते की आकाश, तू गेला आहेस, तो परत ये, तुला आपल्यातल्या प्रेम आणि नात्याची शपथ आहे, आपल्यातलं प्रेम आणि आत्मविश्वास असा डगमगला नाही पाहिजे, काही झालं तरी आपण एकत्रच असलं पाहिजे. तेव्हा आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत, आकाश ऑफिसमधून परत आलेला असतो. आजी म्हणते की आकाश, अरे तू तर ऑफिसला गेला होतास ना. तेव्हा तो म्हणतो की हो आजी, गेलो होतो, परंतु भूमी इथे अस्वस्थ आहे ते मला आठवलं, भूमीला आई दिसली ना, म्हणून म्हटलं की इथे घरी थांबलं तर जरा बरं होईल, तिला तेवढाच आधार मिळेल, म्हणून मी आलोय. तेव्हा मग आता आजी म्हणते की आकाश, मला माहीत होतं तू भूमीसाठी नक्कीच येणार, काही झालं तरीही भूमीसाठी तू अजूनही प्रेम करतोसच. तेव्हा इथे आकाश हा भूमीबरोबर वेळ घालवत असतो. तेव्हा रागिनीला म्हणतो की मी भूमीसाठी जातोय खरं, तिला त्रास होतो याच्यासाठी, परंतु मी तिला जे बोललोय ते मी करणारच, मी तिच्याशी बोलणार नाहीच आहे. तिला आई दिसली म्हणूनच मला तिची काळजी घेण्यासाठी जावे लागेल, परंतु मी तिच्याशी जराही बोलणार नाही. असं आता रागिनीला तो सांगतो आणि रागिनी त्यावर गपचूप असते. त्यानंतर इथे आकाश आणि भूमी टेरेसवर कपडे वाळत घालत असताना भूमी म्हणते, आकाश प्लीज बोल ना माझ्याशी, प्लीज बोल ना आकाश, असं म्हणून ती त्याला बोलत असते. परंतु तो आता काहीच बोलत नाही आणि तो भूमीकडे बघत असतो. भूमी म्हणते की आकाश, तू माझ्याशी बोलल्याशिवाय राहायचं नाही, आता काय झालं आहे, प्लीज मीही नाही राहू शकत तुझ्याशी बोलल्याशिवाय, प्लीज बोल, असं ती त्याला बोलत असते. आता आकाश नेमकं काय करणार, भूमीशी बोलून आकाश सगळे गैरसमज दूर करणार का, आणि भूमी आत्याचं सगळं रूप आकाश समोर कशा प्रकारे दसऱ्याच्या दिवशी आणणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.